अजित पवार बाजूला होणार का? पुन्हा वेगळ्या प्रकारचं महाविकास आघाडीमधले ताटात तूट दिसणार का वगैरे असे जे काय, तर ते आकलन कसं बघताय आणि त्या संदर्भात काय सांगा? तेव्हा शरद पवारांनी एखादी भूमिका घेतली असेल, एखादं वक्तव्य केलं असेल, तर त्याच्यावरती मीडियानं फार चिंता करण्याचं कारण नाही. जे पवार साहेबांना ओळखतात, त्यांना ओळखणं कठीण आहे, तसं जे ओळखतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे की पवारांचं कोणते विधाने निरर्थक नसतं आणि त्यांचा अनुभव, त्यांची ज्येष्ठता, त्यांचं स्थान या देशाच्या राजकारणातलं पाहिल्यावर मला वाटतं तुम्ही ह्या वादात न पडलेलं बरं. किंवा या सगळ्या भूमिकामध्ये पवार साहेबांनी त्यांना जे बोलायचं आहे ते बोलले. बरेच दिवस तुमच्या मनातले काही प्रश्न होते, त्यांनी मला वाटतं काल उत्तर दिलं त्या प्रश्नावरती. राऊतसाहेब, आपण म्हणालात की निरर्थक नसतं पवारांचं कुठलंही विधान, तर काल त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावर 100% विश्वास व्यक्त केलाय. पण जर सीबीआय किंवा अन्य कुठल्या एजन्सीला तपास दिला तर आपला विरोध नसेल असंही म्हटलंय. शिवसेनेचा सीबीआय तपासाला विरोध आहे. नाही, तुम्ही परत चूक करताय. पवार साहेबांनी असं सांगितलेलं आहे की मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करतात आणि माझा मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर 100% नाही 200% विश्वास आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्री महोदयांनी पण तेच सांगितलेलं आहे. आम्ही सगळे तेच सांगतो आहोत की मुंबई पोलिसांचा तपास व्यवस्थित सुरू असताना हे सीबीआयचं मध्ये जे काय लोणनं आतमध्ये घालतायत ते चुकीचं आहे. हे महाराष्ट्राच्या अधिकारावरती आक्रमण आहे. आमचा विरोध नाही आहे. तुम्ही तपास करा. मी आधी म्हणालो की तुम्ही सीआयए कडून तपास करा किंवा केजीबीला सांगा, पुतीनच्या किंवा मोसादला आणा. मी आधी बोललोय ना, इथे लपवण्यासारखं काहीच नाहीये. किंबहुना मुंबई पोलिसांनी जो तपास केलाय त्या तपासाच्या पलीकडे अजून काही असेल सीबीआयसाठी शिल्लक असं मला वाटत नाही. पण पवार साहेबांची भूमिका कायम असते की कुठल्याही तपासाला किंवा कायदेशीर चौकटीत असणाऱ्या कुठल्याही गोष्टीला पवार साहेब विरोध करत नाही. आणि मला वाटतं की तुम्ही त्यांच्या सांगण्याचा चुकीचा अर्थ काढताय. त्यांनी सीबीआयला आमंत्रण नाही दिलंय. विरोध असण्याचं कारण आहे. मीही म्हणतो विरोध कशा करता? सीबीआय आणि मुंबई पोलीस बरं का वेगळा तपास काय करणार आहेत? मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण होऊ द्या आणि त्यातून जर तुम्हाला काय वाटलं असेल की सुशांत सिंग प्रकरणामध्ये काहीतरी राहिलं आहे तपासाचा दुवा, मग तुम्ही जगात कुठल्याही संस्थेला द्या. पण आता जो आरोप होतोय सीबीआयला का द्यावं, तर जो आरोप होतो आहे की आदित्य ठाकरे यांचं या प्रकरणात नाव येत आहे आणि पोलिसांवर ठाकरे यांचं नाव दबाव आहे. आदित्य ठाकरे यांचं नाव कुठे येत नाही आणि आलेलं नाही. हे तुम्ही घेताय वारंवार. सर्वोच्च न्यायालयात उल्लेख झाला. बघा, कोणी जाऊन कोणाचं नाव घेऊ शकतो सर्वोच्च न्यायालयामध्ये. वकील तिथे 50 वकील उभे आहेत. मोठ्या लोकांची किंवा त्यांच्या कुटुंबाची नावं घेतल्याशिवाय त्या प्रकरणाला प्रसिद्धी मिळत नाही, सनसनाटी निर्माण होत नाही. हे आता अलीकडच्या काळातलं एक सूत्र झालेलं आहे. आदित्य ठाकरे यांचं नाव कोणीही कुठेही घेतलेलं नाही. वृत्तपत्रामध्ये काही बातम्यांचा संदर्भ दिला असं मी ऐकलं. आता हल्लीचं वृत्तपत्रातल्या बातम्या याच्याविषयी मी बोलायला नको काय आहेत त्या. कोणाचंही नाव नाही. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये पोलीस जो तपास करतायत मुंबईचे म्हणतोय मी, त्यांना शांतपणे त्यांच्या दिशेनं तपास करू देणं हे त्या प्रकरणाच्या दृष्टीनं आणि सुशांतला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं सोयीचं आहे. जर सुशांतला खरोखर न्याय हवा असेल तर त्याच्या कुटुंबासह सगळ्यांनी काही काळ शांत राहावं आणि मुंबई पोलिसांच्या तपासात सहकार्य करावं. हाच एक मार्ग आहे. राऊतसाहेब, आपण शिवसेनेचे नेते आहात, संपादक देखील आहात. पार्थ पवारांनी जी भूमिका घेतली, पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत आणि शरद पवारांचे नातू आहेत. सध्या राष्ट्रवादीकडे गृह खातं आहे आणि आपल्याच खात्यातल्या अविश्वास ठेवून सीबीआय कडे मागणी करणं अतिशय प्रामाणिक उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. पार्थ पवारांची भूमिका चुकली की योग्य होती? मी कसं बोलणार त्याच्यावरती? बघा, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे तो. त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे. मी त्याच्यावरती मत नाही व्यक्त करणार. मी माझ्या पक्षातल्या भूमिकांवर बोलू शकतो.
पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बघा, पार्थ पवार सुद्धा त्या पक्षाचे एक प्रमुख कार्यकर्ते तरुण आहेत. ते लोकसभेचे उमेदवार होते. ते पवार कुटुंबातले घटक आहेत महत्त्वाचे. अशा वेळेला त्याने एक मत व्यक्त केलं, त्याच्यावरती त्यांच्या सर्वोच्च नेत्यानं त्याला काही जे सांगायचं ते सांगितलं. मला वाटतं तेवढा पुरतोच तो विषय संपला. पण त्यावर शरद पवार, अजित पवार नाराज असल्याचं समजतंय. काल सिल्वर आता अजितदादा नाराज आहेत ते मला कसं कळणार? काल सिल्वर माझ्या माहितीप्रमाणे मी काय राष्ट्रवादी काँग्रेस विषयाच्या अंतर्गत मी बोलणार नाही, पण तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. नाही, पण राऊत साहेब बघा, सुशांत सिंह प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या 3 प्रतिक्रिया व्यक्त होतात. गृहमंत्री म्हणतात की मुंबई पोलीस सक्षम आहेत, सीबीआय चौकशीची गरज नाही. पार्थ पवार म्हणतात की हे प्रकरण सीबीआय कडे दिलं गेलं पाहिजे. स्वतः पक्षाचे अध्यक्ष असं म्हणतात की मुंबई पोलिसांवर, महाराष्ट्र पोलिसांवर 100% विश्वास आहे, पण सीबीआय चौकशी होत असेल तर विरोध करायला हरकत नाही. अशी तीन प्रतिक्रिया. तुम्हाला कायदेशीर बाजू समजून घेणं फार गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणात. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये या विषयावरती सुनावणी सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे का की हे प्रकरण आधीच सीबीआयच्या ताब्यात गेलेलं आहे. हे तुम्ही अभ्यास करा. बिहार सरकारनं जेव्हा शिफारस केलेली आहे की हे प्रकरण सीबीआयकडे द्या, ते पुन्हा बेकायदेशीर. बिहार सरकारची शिफारस ही बेकायदेशीर आहे. मुंबईचा तपास सुरू असताना, मुंबईत हा गुन्हा घडला असताना बिहार सरकार FIR नोंदवतं आणि घाईघाईनं तो तपास सीबीआयकडे द्या अशी शिफारस केली जाते, आणि तितक्याच घाईनं हा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय केंद्राकडनं घेतला जातो. आणि दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारचे किंवा भारत सरकारचे जे अटॉर्नी जनरल आहेत, महाअधिवक्ता म्हणतात त्यांना, तुषार मेहता, हे सर्वोच्च न्यायालयातून सांगतात की आम्ही तपास सीबीआयकडे दिलेला आहे. ही तुम्ही हा घटनाक्रम तुम्ही समजून घेतला पाहिजे. तांत्रिकदृष्ट्या हा तपास या क्षणी सीबीआयकडे गेलेला आहे. पण केंद्राला सीबीआय कडे हा तपास देण्यामध्ये काही विशेष रस आहे असं वाटतं का? त्याच्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने जे कॅबिनेट दाखल केलेलं आहे ते यासाठी आहे की हा महाराष्ट्राच्या किंवा राज्यांच्या अधिकारावरचं हे अतिक्रमण, संघराज्याला जे काही अधिकार आहेत घटनेने दिलेले, त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर हा राज्यांचा विषय आहे, केंद्राचा विषय नाही आहे. लॉ अँड ऑर्डर हा विषय राज्याचा आहे. उद्या चीनच्या बॉर्डरवरती जे काय सध्या गडबड सुरू आहे त्यासाठी राज्याचे पोलीस जाणार नाहीत, त्यासाठी मग केंद्र सरकार आहे. देशाच्या सीमांचं रक्षण किंवा जेव्हा अशी वेगळी परिस्थिती निर्माण होते अनन्यसाधारण कायदा सुव्यवस्थेची, तेव्हा मग मिलिटरी बोलवणं किंवा इतर काही BSF बोलवणं हे तेव्हा केंद्र सरकार. पण आता अशी कुठली परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली नाही की सीबीआय किंवा केंद्रीय संस्थांनी घुसावं आणि तो काम करावं. हा मुद्दा आहे. हा राज्याच्या अधिकारांवर, घटनात्मक अधिकारावरती हे होणारं अतिक्रमण आहे. हे आज महाराष्ट्रावर होत आहे, पण हा प्रत्येक राज्यांचा विषय आहे. इतर राज्यांवरती अतिक्रमणं झाली आहेत ना. ममता बॅनर्जी रस्त्यावरती येऊन विरोध केलाय सीबीआयला. महाराष्ट्रामध्ये किमान संस्कार, संस्कृती आणि परंपरा असल्यामुळे महाराष्ट्रात हे झालं नाही. नाही साहेब, माझा तोच एक प्रश्न होता. माझा एक प्रश्न होता की तुम्ही म्हणालात की केंद्र सरकारने हा तपास याआधीच सीबीआय कडे सोपवलेला आहे. तुम्हाला असं वाटतंय का की केंद्र सरकारचा काही विशेष रस आहे हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्यामध्ये? हे रसपान नक्की कोणासाठी आणि का आहे बरं का? सत्ता बदलण्यासाठी, दबावासाठी, शिवसेनेला दबाव आणण्यासाठी हे चालू आहे का? की जर तुम्हाला वाटतं का मी दबावाला बळी पडू? नाही, ठाकरे कुटुंबियांना काही नाही. इमोशनल याच्यामध्ये मोशन पण नाही, इमोशन पण नाही, सोडून द्या. जे कायद्यानं आहे त्या कायद्याच्या पलीकडे राज्य सरकार जाणार नाही. जे उद्धव ठाकरेंना ओळखतात त्याने नियमबाह्य आणि कायदेबाह्य वर्तन केल्याचं मला तरी स्मरण नाही. मुख्यमंत्री म्हणून कुठलाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून सरकारचा लढा सुरू आहे तो महाराष्ट्राच्या अधिकारांचा आणि हक्काचा आहे. नाही, ठाकरे कुटुंबियांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय का की कारण तुम्ही येत नसाल तर आम्ही सीबीआय चौकशी करू, आदित्य ठाकरेंना त्यांच्यामध्ये आतमध्ये की तुमचा प्रश्न चुकीचा आहे. असे आम्ही घाबरणारे लोक आहोत का? आम्ही घाबरलो असतो तर सरकार बनवलंच नसतं ना. हे जे सरकार सध्या जे चालू आहे तेव्हा का प्रयोग झाले नाहीत का?
शिवसेना ही गुडघे टेकणारी नाही, पण तसं गुडघे फोडणारी आहे दुसऱ्यांची. राऊतसाहेब, एक असं चित्र एकंदरीत गेल्या काही महिन्यांपासून दिसतं आहे की शरद पवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे की एकीकडे पार्थ पवारांवर टीका केली आहे, परंतु दुसरीकडे सीबीआय चौकशीचं समर्थन केलंय, असं भाजपचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, भारतीय जनता पक्षाचं म्हणणं काही जरी असलं विरोधी पक्ष म्हणून त्यांनी जरूर मांडावं. आणि आता पवार साहेबांपुरता तो विषय संपलाय असं मला वाटतं. पवार साहेबांनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि मला वाटतं की महाराष्ट्राचंही तेच मत आहे. मुंबई पोलीस सक्षम आहेत, तपास करू द्या. नाही, पण राऊतसाहेब, आपण पवारांचं राजकारण खूप जवळून पाहता. महाविकास आघाडीचे दोन्ही नेते तुम्ही शिल्पकार आहात. अशा वेळेस पार्थ पवारांच्या बाबतीत जे केलेलं विधान आहे, कधी जाहीररित्या पवारांनी असं कुटुंबातल्या व्यक्तीबाबत विधान केलं आहे अलीकडच्या काळात आता असेल? पार्थ हा. पवार हे त्यांच्या कुटुंबाचे घटक आहेत, त्यांचे नातू आहेत. मी कशा करता बोलू? नाही, जे विधान आहे ते त्याच्या- थोडंसं राग किंवा तिखट असं म्हटलं त्याच्यावर जातंय. पवार साहेबांनी जे विधान केलेलं आहे ते पवार साहेबांनी केलेल्या विधानावरती मी मत व्यक्त करणं योग्य नाही. हा त्यांच्या कुटुंबातला, घरातला आणि त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत विषय आहे. पण राज्य सरकार- अनेकदा बाळासाहेबांनी पण आमचे कान उपटले जाहीरपणे, हे तुम्हाला माहिती आहे ना. जो त्या पक्षाचा प्रमुख नेता असतो तो अनेकदा आपल्या सहकाऱ्यांचं, आपल्या कार्यकर्त्यांचं कुठे चुकत असेल तर कान उपटतो. आमचे उपटले आहेत जाहीरपणे व्यासपीठावरून. तुम्ही काय एवढं सिरियसली घेताय? नाही, पण नाही, रावजी, तुमच्या महाराष्ट्रात दोघात- महाविकास आघाडीचं सरकार असताना महाविकास आघाडीतलाच घटक पक्षातला एक तरुण नेतृत्व म्हणतं की अविश्वास दाखवून की हा सीबीआय कडे जावा, तर मग यावर शिवसेनेची काहीच प्रतिक्रिया नाही. मला एक सांगा, पार्थ पवार त्या पक्षाचे प्रवक्ते नाही आहेत किंवा प्रमुख नेते नाही. त्यांचे वडील जे आहेत अजितदादा पवार हे प्रमुख नेते आहेत. अजितदादा काय बोलतायत का? पवार साहेब काय बोलतात का? सुप्रियाताई काय बोलतायत का? जयंतराव काय बोलतायत का? तुम्ही कशा करता त्यांच्या कुटुंबामध्ये हा कलह निर्माण करताय? अजिबात करू नका, असं चुकीचं आहे. राऊतसाहेब, आणखी एक प्रश्न हाच आहे की अनेकदा कौटुंबिक गोष्टी या ज्या आहेत त्या म्हणजे घरात बोलल्या जातात किंवा घरात फटकारल्या जातात, पण अशा पद्धतीने कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला नाही, एक काही लक्षात कोणी घ्या फटकारलं. ते जे विधान आहे ते त्यांनी राजकीय विधान केल्यामुळे पवार साहेबांनी राजकीय उत्तर दिलं असेल. रावसाहेब, आणखी एक विषय होता की पद्म पुरस्कार जी समिती आहे त्यावर आदित्य ठाकरे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ही समिती शिफारस करते कोणाला राज्यातून पद्म पुरस्कार द्यायचा. आता ही नियुक्ती ही वादाच्या भोवऱ्यात आहे, कारण विरोधी पक्ष टीका करतो आहे की कशा पद्धतीने, म्हणजे अनुभव नाही. विरोधी पक्षाच्या जर काही शिफारशी असतील पद्म पुरस्कारासाठी तर त्यांनी त्या कमिटी पुढे द्याव्या, एवढंच मी सांगितलं. पण- शेवटी पद्म पुरस्कार जे आहेत हे देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. राज्यानं जर शिफारशी केल्या तरी पद्म पुरस्कार सध्या देण्याची पद्धत ही थेट लोकांमधून सुद्धा पद्म पुरस्काराच्या शिफारशी केल्या जातात ऑनलाईन, हे आपल्याला माहीत असेल. महाराष्ट्रामध्ये ही रत्नांची खाण आहे. असंख्य लोकांना पद्म पुरस्कार देण्याची इच्छा असते. त्या कमिटीवरती सगळ्याच पक्षाचे प्रमुख लोक, सरकारचे, काँग्रेसचे आहेत, NCPचे आहेत आणि शिवसेनेचे आहेत, एकत्र बसून त्या शिफारशी पुढे जाणार आहेत. ते काय एकट्याचं काम नाही आहे. आणि मी परत सांगतो, विरोधी पक्ष म्हणजे काय महाराष्ट्रापेक्षा वेगळा नाही आहे, महाराष्ट्राचाच घटक आहे. या राज्यातल्या काही प्रमुख लोकांना जर त्यांच्या मनामध्ये असेल की अमुक अमुक व्यक्तीला हा सन्मान मिळाला पाहिजे तर त्यांनी बेशकपणे आपली शिफारस या कमिटीपुढे केली पाहिजे, एवढंच मी सांगेन. राऊतसाहेब, लॉकडाऊन असेल- कोणाला पुरस्कार द्यावा यावर हा मतभेद नाहीये किंवा टीका नाहीये. आदित्य ठाकरे यांची जी नेमणूक झाली आहे नावाला विरोध त्यावर आहे. त्याला विरोध आहे किंवा हम्म. त्यावर टीका होते विरोधी पक्षाकडे. कारण ते नौके आहेत, त्यांची पात्रता नाही आहे. कोणी सर्व म्हटलं समाज- हे पात्रता ठरवणार कोण? पात्रता अपात्रता ठरवायचा विचार केला तर मग फार मोठं समुद्रमंथन करावं लागेल. असं नाही आहे. ते कॅबिनेटचे सदस्य आहेत. कॅबिनेटचे सदस्य म्हणून त्यांना त्या अध्यक्षपदाचा मान मिळालेला आहे. महाराष्ट्रातून उत्तम व्यक्ती, योग्य व्यक्तींची निवड व्हावी यासाठी ती समिती आहे. एकाही पक्षानं महाविकास आघाडीतल्या या संदर्भातलं प्रतिकूल मत व्यक्त केलेलं नाही. त्याच्यामुळे विरोधी पक्षानं याच्यावर घोळ न घालता त्या समितीला सहकार्य करावं. नाही, राऊतसाहेब, ही निवड असेल, लॉकडाऊन संदर्भातले निर्णय असतील, अनलॉक संदर्भातले निर्णय असतील, आपण जर पाहिलं तर मागच्या महिन्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बऱ्याच चर्चा, गाठीभेटी झाल्या. परंतु कालांतराने ह्या गाठीभेटी आहेत त्या कमी झाल्या, चर्चा कमी झाली,
दोघांमध्ये संपर्क नसल्याचीही चर्चा आता सुरू झालेली आहे. आम्ही काल भेटलो की साहेबांना. नाही, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातला संवाद हो, संवाद तो यांच्यातला संवाद कमी झाला असं म्हणतात, संपर्क कमी झाला. मी भेटलो हा संवादाचाच भाग असतोय. तुमच्या मार्फत मध्यंतरी लोक उद्धव पोहोचवणार. ठाकरेंनी राज्यभर फिरावं अशी पवार साहेबांनी सूचना केली होती. ठीक आहे, फक्त एकच दौरा दिसला पुण्याचा. बघा, त्याच्यावरती उद्धव साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की एका जागी बसून संपूर्ण महाराष्ट्राचं काम मला करता येते सध्या, प्रवासात वेळ घालवण्यापेक्षा. मधल्या काळामध्ये स्वतः पवारसाहेब दौऱ्यावर होते, आपल्याला माहीत असेल. अलीकडच्या काळात ते सातारा, सांगली, कोल्हापूरला होते. अलीकडेच मुंबईत आलेले आहेत. मला असं वाटतं लवकरच दोन नेत्यामध्ये संवाद होईल, चर्चा होईल अनेक विषयांवर. चर्चा बंद आहे का? अजिबात नाही. चर्चा बंद असली तर सरकार कसं काय चाललं असतं. राऊत साहेब, आज मार्मिकचा 60वा वर्धापन दिन आहे आणि पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री अशा दोन्ही भूमिकांमधून उद्धव ठाकरे बोलणार आहेत. बऱ्याच काळानंतर शिवसैनिकांशी थेट म्हणजे ऑनलाईन संवाद आहे. काय सांगाल की काय काय असू शकतं भाषणामध्ये, कारण उत्सुकता आहे. आता ते मुख्यमंत्री म्हणून काय बोलतात, शिवसेना पक्षप्रमुख म्हणून काय बोलतात, यात न पडता व्यक्ती एकच आहे ना. पक्षप्रमुख होते म्हणून ते मुख्यमंत्री झाले. सगळ्यांचंच लक्ष त्या सगळ्या कार्यक्रमाकडे आहे. आम्ही स्वतः ते ऐकणार आहोत. मार्मिकचा 60वा वर्धापन दिन हा आमच्यासाठी फार मोठा योग आहे. कारण आज जे इथे तुम्ही ज्यांच्याशी बोलताय, संजय राऊत, ते सुद्धा मार्मिकचंच प्रॉडक्ट आहे. तो आमच्यासारखी एक पिढी मार्मिकनं घडवलेली आहे. आमच्यासारखी असंख्य लाखो लोक आहेत. हे सगळं मार्मिकमधून प्रेरणा घेऊन ते पुढे गेलेले आहेत सगळे. आणि त्यातून मग ते कोणी शिवसैनिक झाले, कोणी नेते झाले, माझ्यासारखे लोक संपादक झाले, पत्रकार झाले. खूप मोठी पिढी या मार्मिकनं घडवली, बाळासाहेबांना घडवली. आणि महाराष्ट्रामधलं एक आंदोलन म्हणून मार्मिककडे मी पाहतो. मार्मिकने महाराष्ट्राला नेतृत्व निर्माण करून दिलं. आणखी एक फक्त उत्सुकतेपोटी विचारतोय की काल जी तुमची पवार साहेबांबरोबर बैठक झाली आणि त्यानंतर बरंच आता राजकीय एकूण सगळ्या ह्या घमासान किंवा असं आपल्याला वादळ बघायला मिळते, ज्या ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या, तुमचं आणि पवार साहेबांचं काही बैठकीत ठरलं का? आमच्या खूप चांगल्या चर्चा झाल्या. काय ठरलं ते मी सांगू शकत नाही बरं का. पण हे राज्य उत्तम तऱ्हेने चालवण्यासाठी काय काय करणं शक्य आहे या संदर्भात नक्कीच ठरलं असेल. ते महान नेते आहेत, आमचे मोठे नेते आहेत. एक सरळ आणि थेट प्रश्न विचारतोय. कालच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर हे सरकार 5 वर्ष टिकेल असं तुम्हाला वाटतं का? थेट प्रश्न. काय वाटू नये. या सरकारच्या स्थापनेमध्ये आम्ही सगळ्यांनी रक्त आटवलेलं आहे ना. ते 5 वर्ष टिकवण्यासाठीच आम्ही रक्त आटवलं आहे. पण तशी परिस्थिती आहे आता का? तुम्हाला काय शंका येते? काल बऱ्याच घडामोडी, पुलाखालून बरंच पाणी नाही, काही नाही. सगळे पूल मजबूत आहेत. पाऊस कमी आहे, बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे. त्याच्यामुळे पूल, पाऊस, पाणी सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. तुम्ही चिंता करू नका. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार 5 वर्षाचा कालखंड पूर्ण करणार. नाही साहेब, पण अलीकडे पूल कोसळतातही आहे जोरदार अपघातांची संख्या वाढते. बिहारला कोसळला पूल, छपरा. काही ठिकाणी अपघातांची ते संख्या आधीच्या सरकारने बांधलेले पूल होते. आमचे पूल मजबूत आहेत. कालच्या बैठकीत पार्थ पवारांवर चर्चा झाली तुमच्या दोघांच्या मध्ये. आता आमची काय चर्चा झाली बंद दाराने, आम्ही तुम्हाला कशाला सांगू. हिंदीमध्ये नाही, पण तुम्ही दिल्लीत गेलात, दिल्लीत सगळी परिस्थिती बघितली, मुंबईत आलात आणि लगेच पवार साहेबांची भेट घेतली. त्यामुळे ही चर्चा आहे की डॅमेज कंट्रोल करण्याचं काम संजय राऊत करतायत का? आम्हाला सगळ्यांना हे सरकार 5 वर्ष चालवायचं आहे. लक्षात घ्या, शरद पवार स्वतः सत्तेमध्ये नाही आहेत कुठल्या, मी सुद्धा नाही. आम्हाला काम काय आहे? आम्हाला काम एकच आहे, जे सत्तेवरती बसलेत त्यांना सातत्यानं पाठिंबा देणं, टेकू देणं, चालवणं, ढकलणं, हे आमचं काम आहे. पवार साहेब खूप मोठे नेते आहेत. राऊत साहेब, आपण म्हणालात की 1-2-3 मुलाखती झाल्या, पण ज्या महत्वाच्या मुलाखती तुम्ही म्हणालेलात की ही सिरीज असेल, तर पुढच्या मुलाखती दिसणार म्हणजे राहुल गांधी, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, ही माणसं कधी दिसणार? लवकरच मुलाखत. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत मला घ्यायचीच आहे. असं आहे की प्रत्येकाने आपलं मत महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये व्यक्त केलं पाहिजे. वैचारिक दृष्ट्या एकमेकांना आम्ही विरोध करतो, ठीक आहे. याचा अर्थ असा नव्हे की
देवेंद्र फडणवीस असतील किंवा अन्य नेते असतील की त्यांच्याशी आम्ही बोलायचंच नाही, त्यांच्याशी संवाद साधायचा नाही, त्यांच्याकडे सुद्धा सांगण्यासारखं खूप आहे. सरकारवर टीका करणं म्हणजे ते गुन्हेगार नसतं. किंबहुना विरोधी निंदकाचं घर असावे शेजारी जेव्हा आपण म्हणतो, हां, विरोधी पक्ष फार मजबूतीनं आपल्या दारात पाहिजे. तो सतत आमच्यावरती त्यांनी प्रतिहल्ले केले पाहिजेत, तरच राज्यकर्त्यांचं डोकं ठिकाणावर असतं. हो गया, चलो अभी खाओ. सर, भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे लोक परत येत आहेत, ही आता चर्चा पुन्हा ऍक्च्युली आजपासून पुन्हा जोर धरू लागली. तर असं म्हटलं जातं की जो पार्कचा विषय आहे तो दाबण्यासाठी हा पुन्हा एकदा विषय चर्चा जातोय. तुम्ही पुन्हा तोच विषय दाबून वर का काढताय मला कळत नाही. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय. जर कोणी स्वगृही परतत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. कोणी असतील, मग शिवसेनेमध्ये कोणी परत येत असेल, कोणी काँग्रेस पक्षामध्ये परत जात असतील. सचिन पायलट गेले ना परत, त्यांचं कसं काय स्वागत केलं तुम्ही? होते तुमच्याकडे पण असं? तर राष्ट्रवादीच्या पक्षात काही प्रमुख लोक परत येत असतील तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात चांगली सुरुवात होते. राऊत साहेब, आणखी एक प्रश्न असा आहे की आता अशा चर्चा होऊ लागल्यात की 35 आमदार संपर्कात आहेत, 40 आमदार संपर्कात आहेत. कोणाचे? कुठल्याही पक्षाचे. आता तर मी ऐकलं की राष्ट्रवादीमध्ये भाजपमधून लोक परत येत आहेत. हो, तशीच एक चर्चा आहे की भाजपचे विरोधी पक्ष म्हणतात की एवढे आमदार संपर्कात आहेत. तर असं काय होऊ शकतं? या क्षणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 170 आमदारांचा पाठिंबा आहे, तो पुरेसा आहे. याच्या पलीकडे जास्त आमदारांची आम्हाला या क्षणी गरज दिसत नाही. 170 आमदार हे सरकार चालवण्यासाठी पुरेसे आहे. पण राऊतसाहेब, काँग्रेसचं म्हणून दिसतं आहे अलीकडच्या काळात काँग्रेस काही बोलताना आढळत नाही. विशेषतः सुशांत सिंह प्रकरणावरही काँग्रेस महाराष्ट्रातली सक्रिय आहे, त्यांचे मंत्री सक्रिय आहेत, मुख्यमंत्र्यांशी त्यांचा संवाद सुरू आहे. कमीत कमी लोकांना बोलावं असे काही प्रकरणं असतात, त्यातलं हे प्रकरण आहे. धन्यवाद. सर, रामदास आठवलेंनी दावा केला आहे की गणपती विसर्जनानंतर सरकारचे विसर्जन होणार आहे. मला माहिती. सर, हिंदी में जानना चाहेंगे आपसे कि कल जो आप शरद पवार जी से मुलाकात की, क्या बातचीत हुई, क्या चर्चा हुई, और आने वाले दिनों में जो शरद पवार जी ने बयान दिया है उसके बाद आपको लगता है कि ये सरकार टिक पाएगी या कोई सूचक इशारा दिया? पवार साहब से हमारी बातचीत हमेशा चलती रहती है. ये जो सरकार महाराष्ट्र की आज चल रही है वो बनाने में पवार साहब का योगदान सबसे ज़्यादा रहा. हम उनके सब साथ रहे. तो हमेशा हम उनसे बात करते हैं. राज्य के और देश की जो पॉलिटिकल सिचुएशन होती है उस बारे में हम उनसे चर्चा करते हैं, उनका मार्गदर्शन लेते हैं. चीफ मिनिस्टर साहब उनसे बात करते हैं. तो कल इसी प्रकार की मेरी बातचीत हो गई. जब मैं दिल्ली से आया तो मुझे लगा कि कुछ बातें मेरे कान पे आई थी, मैं उनके साथ शेयर करूं. और हमने तय किया कि ये सरकार को 5 साल कोई खतरा नहीं है. कोई कितनी भी कोशिश करे, चाहे दिल्ली से करे चाहे महाराष्ट्र में हो, सरकार 5 साल चली और चलाएंगे. शरद पवार जी ने अपने पोते के ऊपर जो बयान दिया है कि वो इनमैच्योर है, और आगे ये भी कहा है कि वो अगर कोई सीबीआई की मांग कर रहा है तो उसको विरोध करने की कोई जरूरत देखिए, तो इस बयान को कैसे देखिए, एक पोते के बारे में अगर उनके नाना जी कुछ कहते हैं तो उसे आशीर्वाद कहना चाहिए. ये आशीर्वाद के तौर पर लेना चाहिए कि जो नए नए बच्चे राजनीति में आते हैं उनको अगर बुजुर्ग कुछ सलाह देते हैं तो उसको मानकर आगे जाना चाहिए. इस प्रकार का आशीर्वाद पवार साहब ने अगर पार्थ को दिया है तो मैं उसका स्वागत करता हूँ. और ज़्यादा आप उसमें चिंता करने की ज़रूरत नहीं. आप लेकिन उन्होंने कहा है कि पार्थ के बयान को या पार्थ के भूमिका को वो अहमियत नहीं देते, ऐसे उनका बयान था. और वो इमैच्योर ऐसा हाँ, हो सकता है, उसमें क्या है, ठीक है ना. उसमें इतना सीरियसली आप क्यों ले रहे हो? पवार साहब का अनुभव, पवार साहब की उम्र आप देखिए. अगर पवार साहब ने एक बात कही है तो ज़रूर उनको कुछ कहना है, उनको एक संदेश देश को देना है कि जिसका कोई काम नहीं है किसी क्षेत्र में, उस बारे में जिसको समझता नहीं उसमें बात नहीं करनी चाहिए. लेकिन ऐसे राजनीति में ऐसे कहा जा रहा है कि पार्थ तो बहाना है
पवार साहब का निशाना अजीत पवार के ऊपर? मुझे ऐसा लगता नहीं। अजीत दादा से हमारी निरंतर बातचीत चलती है, अजीत पवार और पवार साहब की बातचीत चलती है, और जो सरकार हमारी चल रही है उसमें का प्रमुख स्तंभ अजीत पवार है। उनकी ताकत पर सरकार टिकी हुई है। सर अभी ऐसा कहा जा रहा है कि अजीत पवार इस बयान से नाराज हो सकते हैं आने वाले दिनों में। जो पिछली बार देखा गया था देवेंद्र फडणवीस जी के साथ उन्होंने शपथ ली थी, तो ऐसी आने वाले दिनों में शक्यता है, संभावना है। तो आपको लगता है कि ऐसी चर्चा चालू है वो सही है? चर्चा आप कर सकते हो, लेकिन उसमें से आपको हाथ कुछ नहीं लगेगा। सरकार 5 साल चलेगी। सुशांत सिंह मामले को लेकर आपने कहा है परिवार को कि फिलहाल वो शांत बैठे, तो ऐसा क्यों? मैंने क्या कहा आपने सुना नहीं। मैंने कहा कि सभी ने शांत बैठना चाहिए जब तक मुंबई पुलिस का जांच पूरी नहीं होती। सभी राजनीतिक दल, हमारे विरोधी, परिवार के लोग, अब मुझे लगता है कि समय आ रहा है कि मुंबई पुलिस की जांच पूरी हो जाएगी। लेकिन साहब राउत साहब, आपने जो पहले भी कहा कि ये जांच सीबीआई को सौंप दी गई है, या आपका आकलन क्या है? आप मुझे लगता है कि बिहार सरकार की सिफारिश के बाद केंद्र सरकार ने ये जांच सीबीआई को सौंप दी गई। इस प्रकार का निवेदन हिंदुस्तान के जो अटॉर्नी जनरल है मिस्टर तुषार मेहता जी ने सुप्रीम कोर्ट में दिया है। नहीं, लेकिन क्या टेक्निकली ये बात ये जांच सीबीआई के पास गई है। अभी अब बहस चल रही है कि ये हमारे अधिकार को हनन है महाराष्ट्र सरकार के राज्यों का। चले, धन्यवाद। आता हे उचलायचं आणि मला काम करू द्या।